तर फायनली आज साडी कलेक्शनचा व्लॉग आलेला आहे. तुम्ही खूप एक्साइटेड आहात ह्यासाठी मला माहित आहे. कारण मला दिवाळीमध्ये आणि नवरात्रीमध्ये इतके जास्त मेसेजेस यायचे, की "तू ज्या साड्या घालते त्याची लिंक दे" किंवा "कोणत्या साड्या म्हणजे कुठून आणल्या आहेत तू?" किंवा "प्राइस रेंज सांग." तर आज सगळं मी तेच इन डिटेल सांगणार आहे आणि माझ्याकडे जेवढ्या पण साड्या आहेत तेवढ्या सगळ्या दाखवणार आहे तुम्हाला. तर प्लीज तुम्ही कंटिन्यू करा. तर मी तुम्हाला आधी माझ्या साड्या दाखवते पूर्णपणे, की तुम्ही पाहू शकता ह्या मी पटकन घालण्याच्या म्हणतो ना आपण तशा साड्या आहेत आणि इकडे पण आहे ते पण दाखवते. ह्या हेवी आहेत थोड्याशा. मी जास्त करून ह्या वेअर करत आहे म्हणून मी ह्या साईडला ठेवल्या सगळ्या आणि ज्या पण मी लवकर पटकन घालत असते ते ह्या साईडला ठेवलेल्या आहेत. आणि पहिला आमच्या कपाटामधलं मी तुम्हाला जे काय आहे सगळं ते म्हणजे कोणाचा कोणता कप्पा आहे तो पण सांगते. त्यात आधी हा यांच्या जीन्सचा आहे. म्हणजे यांच्या जीन्स सगळ्या ज्या पण आहेत त्याच्यामध्ये असतात आणि इथे आता मला थोड्याशा कमी दिसतात आहे कारण यांच्या धुवायला असणार आहेत बऱ्याचशा जीन्स. आणि त्यानंतर मग इथे शर्ट्स असतात आणि इथे आता मी प्रेस केलेल्या नाहीयेत म्हणून मी असंच ठेवून दिलेले आहेत हे. त्यानंतर इथे माझ्या साड्या आणि हे जे पण हँगर्स दिसतात आहे ना तुम्हाला, त्याला मी सगळ्या साड्या हँग करून ठेवत असते. अशा खूप कमी ठेवते शक्यतो. हे दिसत असतील तुम्हाला अशा ठेवत असते मी. त्यानंतर इथे आमचं लॉकर, त्यानंतर इथे मी मेकअपचं म्हणजे माझं मेकअपचं सेक्शन आहे थोडक्यात, की आपलं नॉर्मली हेवी मेकअपचं जे पण असतं ते आहे. त्यानंतर इथे माझा कप्पा आहे. इथे मी पूर्ण डेली यूजच्या प्लाझो म्हणजे ज्या पॅन्ट्स असतात त्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर डेली रुटीनचे माझे जे पण टी-शर्ट्स आहेत ते ठेवलेले आहेत. इथे बाहेर जाण्यासाठीचे स्वेटशर्ट्स वगैरे काय असेल ते. त्यानंतर इथं माझे पूर्णपणे कुर्तीज आहेत. तर मी आधी ह्या साईडच्या साड्या दाखवून घेते आणि त्यानंतर मी त्या साईडच्या साड्या दाखवेल. तर स्टार्टिंग करते म्हणजे खूप स्पेशल साडीपासून, जी की घालून मी इकडे आले होते. म्हणजे ह्या घरी ही साडी घालून आले होते मी आणि ही पूर्ण सुपरनेट म्हणता येईल. पूर्ण सुपरनेटची आहे ही साडी. मी तुम्हाला खोलून पण दाखवते. आणि व्हिडिओ पुरतं ठीक आहे, बट याच्यानंतर खूप पसारा होणार आहे, जो की मलाच आवरायचा आहे. आणि ही पूर्ण डबल याच्यामध्ये साडी आहे. याचा मी ब्लाऊज आणखी शिवलेला नाहीये. हळदी कुंकू साडी असं नाव ठेवलेलं आहे मी याचं. मला माहित नाही कारण याचं नाव काय आहे आणि साड्यांचं एवढं नॉलेज नाहीये. जेवढं मला माहित आहे तेवढं मी तुम्हाला नक्कीच दाखवायचं ट्राय करणार आहे. आणि याचा फोटो जर असेल तर मी इकडे साईडला कुठेतरी लावेल. माझ्याकडे जर अरे यार मी खूप आता पसारा करणार आहे मला तरी असं वाटतंय. साड्यांच्या घड्या मारायचं म्हणल्यावर पहिलं अरे बापरे! ठीक आहे मी आता असंच ठेवते. त्यानंतर ही साडी आहे, जी की मला माझ्या नंदेने घेतली होती आणि ती पण साडी मी तुम्हाला दाखवते. पण ही इतकी लाईट वेट आहे म्हणजे पटकन आपण घालू शकतो आणि मी याच्यावर पण आणखी ब्लाऊज शिवलेला नाहीये. तुम्ही पाहू शकता याची काठ वगैरे इतकी छान आहे. सॉरी इकडनं. हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी. नंतर ही साडी आहे आणि याच्यावर सदा सौभाग्यवती भव असं लिहिलेलं आहे. ही पण मस्त अशी आंबा कलर म्हणतात याला बहुतेक ती साडी आहे आणि रेड कलरची काठ आहे आणि खूप सुंदर डिझाइन आहे याच्यामध्ये आणि ही मध्ये-मध्ये खूप ट्रेंडिंग नव्हती म्हणून मी घेतली होती आणि याची पण प्राइस रेंज 1000 अराउंड असेल किंवा 800 वगैरे असेल काहीतरी. त्यानंतर ही सिंपलच साडी आहे. तुम्ही पाहू शकता. याची आणखी मी फॉल पिको पण केलेला नाहीये. याच्यावरनं तुम्हाला समजलंच असेल. याला सिंपल अशी काठ आहे आणि आतून याला अशी डिझाइन आहे. पाहू शकता तुम्ही. आणि याचा पण मी ब्लाऊज शिवलेला नाहीये. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मी जास्त करून ब्लाऊज शिवलेला नाहीये कसलाच. आणि ही साडी तर बऱ्याच जणांना माहिती आहे. मी बुरानगर आणि केडगावच्या देवीला जाताना ही साडी घातली होती आणि माझी खूप फेव्हरेट आहे ही साडी. त्याचं कापड आणि एक जो पदरचा भाग आहे ना, खूप रिच लुक देतं आणि मला खूप जास्त आवडते ही साडी. याचं कापड वेगळंच आहे, म्हणजे असं धाग्यांचं काम आहे. तुम्हाला जवळून दाखवते मी. खूप छान वाटते ही साडी. घातल्यावर तर ऑसम वाटते. मला खूप आवडते. त्यानंतर ही आहे माझ्या लग्नाची साडी, जी की मी तुम्हाला दाखवलेलीच आहे लग्नाची साडी माझ्या. तरी पण मी एकदा साडी कलेक्शनचा व्लॉग आहे, सो परत एकदा दाखवते मी तुम्हाला पूर्णपणे. तर अशी काही आहे माझ्या लग्नाची साडी आणि माझं चाललंय असं की याच्यावर परत एकदा नाही का लुक क्रिएट वगैरे करावं मी. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. याचा पदर वगैरे तर खरंच खूप सुंदर आहे. पदर दाखवते मी तुम्हाला. हे पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर पदर आहे. एकदम सेम कलर मध्ये माझ्याकडे आणखी एक साडी आहे. ज्याची घडी मी इतकी डेंजर मारलेली आहे कारण मला खरंच नाही येत साड्यांच्या घड्या मारता. ही पाहू शकता तुम्ही. ही पार्टी वेअर साडी आहे.
इथून जे आहे ना ते खूप सुंदर आहे आणि मला याच्यामुळेच खूप आवडली होती ती. त्यानंतर याची प्राइस रेंज आहे 2700, ही मला परफेक्टली आठवते. फोटो मी इकडे साईडला लावते. तर ही साडी ही माझ्या सासूने मला घेतलेली आहे. पट्टी आहे त्याच्यावर अशा सिक्वेन्स सारखं. त्यानंतर रेड ब्लाउज घालू शकते मी याच्यावर. त्यानंतर ही ग्रीन साडी जी तुम्हाला माहितीच आहे, मी नवरात्रीमध्ये घातली होती ती साडी ग्रीन कलर असताना आणि तुम्हाला सर्वांना खूप आवडली होती. आणि जेवढ्या पण आतापर्यंत मी साड्या दाखवल्या ना त्याची माझ्याकडे लिंक नाहीये, कारण मी सगळ्या शॉपमधून घेतलेल्या आहेत साड्या. आणि माझे शॉप म्हणजे मी तुम्हाला सांगते, जीविका, त्यानंतर इथल्या नगरमधल्यांना माहित असेल, तर तुम्ही जर बाहेरून पाहत असाल तर तुम्हाला समजणार नाही. जीविका, त्यानंतर मूळचंद आणि त्यानंतर संचेती असे माझे शॉप आहेत साड्यांचे. आणि ही बघू शकता पूर्ण भरलेली आहे साडी आणि खूप सुंदर दिसते. रेड कलरचे याला काठ आहे आणि अशी काही साडी आहे, पूर्ण वर्क आहे. वर्क म्हणण्यापेक्षा धाग्यांचं अशी काहीतरी डिझाईन आहे आणि याला काय म्हणतात, गोंडे. त्यानंतर म्हणजे माझ्या लग्नानंतरची पहिली दिवाळी आणि तेव्हा मला यांनी घेतलेली साडी ती ही आहे आणि ही वन ऑफ द फेवरेट आहे माझी साडी. पाहू शकता खूप सुंदर आहे, खूप. अरे बापरे, याला प्रेस करायची गरज आहे मला असं वाटतंय. हे बघा, जवळून बघा तुम्ही, तेव्हा तुम्हाला एवढी समजली नसेल. किती छान चमकते बघू शकता तुम्ही. आणि इथे पूर्ण व्हाईट मोती जे असतात ना त्याची डिझाईन आहे, त्याच्यामुळे आणखी जास्त आवडली. त्यांनी खूप रिच लुक देते, खरंच खूप सुंदर आहे. आणि प्लस याच्यामध्ये रेडीमेड ब्लाऊज असल्यामुळे तर मला आणखी जास्त आवडली होती ती. मला ब्लाऊज पण दाखवते मी त्याचं. खूप सुंदर ब्लाऊज आहे त्याचं. हे बघा, रेडीमेड. मला हा खूप लूज आहे, बट मी आणखी फिटिंग नाही करून घेतली होती. जेव्हा मी दिवाळीला घातली होती ना तेव्हा मी अशीच नॉर्मली वेअर केलं होतं त्याला. ते पण इथून सगळ्या 3-4 पिना, इकडनं 3-4 पिना असं लावून केलं होतं. पण ब्लाऊज पण जवळून बघा तुम्ही, खूप सुंदर डिझाईन आहे ब्लाऊजची पण. आणि त्यानंतर आली म्हणजे ही साडी. ही साडी मी घातली होती लास्ट टाइम गणपती बाप्पांना घरी आणताना. आणि याला पण चुंदडी आहे, याच्यावर पण ब्लाऊज आहे. याच्यावर आहे बरं का ब्लाऊज, खरं ब्लाऊज शिवलेला आहे मी याच्यावर. चुंदडी आहे बघा, याच्यावर पण छान वर्क आहे असं टिकल्या टिकल्यांचं. माझ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सिक्वेन्स टाईप. म्हणजे लग्न झाल्यावर ही साडी मी फर्स्ट घातली होती, लग्नाच्या साडीच्या नंतर ती ही साडी आहे. खूप सुंदर आहे साडी, सिरियसली. फिरता कलर म्हणतो ना आपण, तशा टाईप मध्ये आहे. खूप सुंदर वाटते. आणि याची काठ बघा तुम्ही आधी, वेगळीच नक्षी आहे यार याच्यावर, खूप सुंदर वाटते. आणि ब्लॅक कलरची काठ आहे. मला पहिलं ब्ल्यू वाटायची, पण आता बघते मी ब्लॅक कलरची आहे. आणि त्यानंतर ही पिंक, जी की माझी खूप फेवरेट आहे, कारण ह्याच्यामध्ये असं वेगळं काही ज्वेलरी वगैरे घालायची गरजच पडत नाही. म्हणजे ऑलरेडी ती इतकी भरलेली आहे ना, ज्वेलरी घालून वेगळं काही असं शो ऑफ करायची बिलकुल गरज पडत नाही. फक्त नॉर्मली सिंपल मेकअप करायचा आणि ही साडी घालायची, वाव, बाकी काहीच गरज नाही. त्यानंतर हा मध्ये मध्ये खूप ट्रेंड चालू होता. म्हणजे तुम्ही जेवढे पण बघताय ना तुमच्याकडे पण अशी साडी असू शकते मे बी, कारण याचा खूप ट्रेंड होता. आणि ही मी पण लग्नाच्या आधी घेतलेली होती. कशी वाटते? छान वाटते खूप. बट आता माझं इतक्यात ही पण साडी घालणं होत नाहीये. बट मला असं वाटतं सगळं वापरून टाकावं यार. हे बघा, याच्यावर असा ब्लाऊज शिवला होता मी सिंपल सोबर, जो की मला बिलकुल येत नाहीये कारण माझं वजन खूप वाढलंय. आणि एक म्हणजे ही साडी छान आहे. कलर असं समजत नाही कलर याचा कोणता आहे, मोरपंखी म्हणता येईल. प्लीज माझ्या कलरचं नॉलेजवर हसू नका तुम्ही. नंतर म्हणजे ही मी फक्त शूट साठी आणली होती. ही ऑनलाईन साडी मागवलेली आहे आणि ही साडी आहे फक्त आणि फक्त 250 ची. फक्त आणि फक्त 250 ची. खूप सुंदर आहे. याची लिंक मी तुम्हाला देते. याला फॉल पिको केलेला नाहीये, बट मी शूट केलं होतं, हे लपवलं होतं शूट मध्ये सगळं. आणि शाईन वगैरे छान आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर ही मला माझ्या मम्मी पप्पांनी घेतली होती, सासूबाईंनी, नागपंचमीला. फर्स्ट नागपंचमी माझ्या लग्नानंतरची. आणि तेव्हा मला ही साडी घेतली होती. आणि याच्यावरचा मी ब्लाऊज शिवलेला आहे, बट आता मला आठवत नाही की कुठं येतो ब्लाऊज असो. आणि ह्या साडीची फक्त आणि फक्त 650 रुपयाला घेतली होती मी. खूप सुंदर साडी आहे ती पण. त्यानंतर ही पण ऑनलाईन साडी घेतलेली आहे सेम तशीच ग्रीन कलरची. ती ब्लॅक होती, ही ग्रीन होती. आणि ही शूटमुळे नव्हती घेतली, जस्ट अशीच आवडली होती. आणि त्यानंतर ही साडी आहे माझ्याकडे. इतकी लाईट वेट आहे ना, खूप जास्त लाईट वेट आहे. आणि ही तर पूर्णपणे हे आहे, सुपर नेटपेक्षा पण कोणता नेट असेल ना ती आहे.
बघू शकता तुम्ही. आता मी खोलत नाही कारण मला याची घडी मारता येत नाही. हे वर्क बघू शकता तुम्ही, दिसतंय? खूप छान आहे आणि याची काठ अशी आहे. माझी सत्यनारायण पूजेची साडी, जी की मला खूप आवडते आणि तुम्ही पाहू शकता मी किती छान पॅक करून ठेवलंय तिला. एकदम लहान मुलींवाणी खूप सुंदर वाटते. खूप असं एकदम दुल्हन कलर असतो ना म्हणतात आपल्या साडीमध्ये, तशा टाईपची साडी आहे ही आणि खूप छान आहे. खोलून दाखवायची गरज नाही मला असं वाटतं. तुम्ही पाहू शकता आतमध्ये सगळ्या अशा बुट्ट्या म्हणतात ना याला, बुट्ट्या आहेत आणि इथे पदरला अशी डिझाईन आहे आणि गोटापट्टीची साडी आहे ही, मारवाडी पॅटर्न. त्यानंतर त्याच्यावर ब्लाऊज वगैरे काही शिवलेला नाहीये. त्यानंतर हा पण एक मारवाडी पॅटर्न आहे. कशी वाटते साडी नक्की सांगा मला. ही शेवटची साडी आहे इथल्या कपाटामधली आणि आता तुम्हाला मी पसारा पण दाखवतेच कसं झालंय. आणि याच्यावर ना व्हाईट कलरचा ब्लाऊज होता जो की मी शिवला, खराब पण केलाय. आता मला ना तो ब्लाऊज याच्यावर घालता येणार नाही कारण साडी खूप फ्रेश वाटत आणि ब्लाऊज मी वापरून टाकलाय म्हणून एकदम डल झालेला आहे. याच्यावर मला आता ब्लाऊज दुसरा आणावा लागेल. हा पसारा बघा किती भयानक पसारा झालाय आणि मला खरंच खूप जास्त कंटाळा आलेला आहे. बघू शकता तुम्ही. तरी मी इकडचं आणखी काढलेलं नाहीये, फक्त एवढाच पसारा बघा तुम्ही. आणि आता हे कोण आवरणार यार.